डॉक्टर छाया महाजन. अल्पपरिचय. MA PhD इंग्रजी. औरंगाबादमधील डॉक्टर ई भापा महिला कॉलेजच्या त्या प्राचार्य राहिल्या आहेत. इंग्रजीच्या प्रपाठक विभाग प्रमुख राहिल्या असून MA PhD मार्गदर्शिका म्हणून त्यांनी काम केले आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालय यांच्या मेंबर ऑफ म्हणून त्यांनी काम केले आहे. आजवर त्यांची 38 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात मराठी कादंबऱ्या 5, हिंदी अनुवादित कादंबऱ्या 2, इंग्रजी पुस्तके 2, कथासंग्रह 7, ललित गद्यसंग्रह 5, बालवाङ्मय 4, चरित्रलेखन 1 आणि 12 भाषांतरांचा समावेश आहे. लघुतम कथालेखनात कथालेखिका म्हणून एकमात्र व्यक्ती आहेत. मुलखा वेगळा, यशोदा, नकळत, ओढ, 1 दशक कथा, राहिलो उपकारा तितका, अज्ञात हे कथासंग्रह, बांगडी, पाण्यावरचे दिवे, दशदिशा, कोलावरडी, गगन जीवन तेजोमय हे ललित गद्य प्रकाशित आहेत. कॉलेज, मानसी, अंधारी, होरपळ या कादंबऱ्या, इवलेसे रोप, भोवरा, फुलांच्या गोष्टी, रक्तांचा रंग 1 हे बालवाङ्मय. विजय आमचाच ही बालकादंबरी त्यांनी लिहिली आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चरित्र त्यांनी व्यक्तिगत संपर्कातून लिहिले आहे. ते इंग्रजी मराठीत सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. प्रेमचंद हिंदी, गी द मोपासा यांच्या कथा, सॉल बेलो या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाची हर्झॉग ही कादंबरी, भारताची बदनामी व लूट हे धर्मपालांच्या ब्रिटिश शिक्षण पद्धतीवर टीका करणारे पुस्तक भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांनी प्रसिद्ध केले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या नाटकांचे भाषांतर आणि स्मारकशिला या मल्याळी कादंबरीचे भाषांतर साहित्य अकादमीने प्रकाशित केले आहे. केंद्रीय प्रसारण व माहिती मंत्रालय दिल्लीतर्फे आजीची वाणी स्वच्छ जंगलची कहाणी भाग 1 ते 4 प्रकाशित केलेले आहेत. तसेच केंद्र शासनाने विजय आमचाच होईल ही कुमारासाठीची कादंबरी प्रसिद्ध केली आहे. वृत्तपत्रातून त्यांनी शोधनिबंध इंग्रजी मराठीमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. ते त्यांनी देश विदेश व राज्यपातळीवर सादर केले. वुमन इन पॉल स्कॉट्स नॉवेल्स हा त्यांचा इंग्रजी संशोधनपर ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. इंग्रजी साहित्य, स्त्रीवादी साहित्य व विविध विषयावरील लेख मुलाखती प्रसिद्ध झालेले आहेत. अक्षरांसाठी व निरंतर शिक्षण यासाठी त्यांनी लिखाण केले आहे. अनेक दिवाळी अंकातून त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रामधून स्तंभलेखन केले आहे. मानसी, तन अंधारे या कादंबऱ्या हिंदीत भाषांतरित झालेल्या आहेत. साहित्य अकादमीच्या इंग्लिश लिटररी डिक्शनरी मराठी विभागात त्यांनी संपादन सहाय्य केले आहे. साहित्य विश्वात सामाजिक स्त्री विषयक शैक्षणिक परिषदा, साहित्य संमेलन, सामाजिक परिसंवाद व चर्चा सक्रिय सहभाग घेतलेला आहे व त्यांची अध्यक्षपदेही भूषवलेली आहेत. नकळत या लघुतम कथासंग्रहामध्ये महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ् पुरस्कार, कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाचा वि.स. खांडेकर पुरस्कार, मानसी या कादंबरीसाठी अंकुर वाङ्मय पुरस्कार, मराठी वाङ्मयासाठीचा स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर पुरस्कार, सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी मराठवाडा गौरव पुरस्कार, साहित्य क्षेत्रातल्या कार्यासाठी मराठवाडा भूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे विभागतर्फे दिला जाणारा कृष्णाजी वामन कीर श्रेष्ठता पुरस्कार, तर पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा राजेंद्र बनहट्टी पुरस्कार, बडोदा गुजरात येथील अभिरुची गौरव, होरपळ या कादंबरीसाठी वसंतराव दांदळे पुरस्कार, समग्र साहित्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या विशेष ग्रंथकार पुरस्कार, वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव कर्नाटक यांचा ललित गद्य पुरस्कार, जालना येथील 17-18 जानेवारी 2015 रोजी झालेल्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्या होत्या. त्या अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकारी आहेत आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे. नमस्कार, मी डॉक्टर छाया महाजन कथा सादर करते. कथेचं नाव आहे निमित्त. दुपारचे 12-12:30 झालेले. वर सणसणीत तापलेलं ऊन, रस्ते वाफ सोडल्यासारखे झळया सोडणारे. मोटरसायकलवर पुढे सरकून आकसून बसलेल्या निनादच्या पाठीला कळ लागली होती. समोरची पेट्रोलची टाकी एवढी तापते हे त्याला चटके बसत असल्यामुळेच कळत होतं. मागे तिला आपला स्पर्श न होऊ देण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता.
आपलं थुलथुलीत मोठं शरीर जमेल तेवढं आवरून धरण्याचा तो प्रयत्न करत होता. मनात मात्र जाम वैतागला होता. मावशीच्या गावची ही मुलगी पुण्यात त्याच्या घरी आली होती. आई वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळं तिला मदत करण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती. बरं, तिनं रिक्षानं फिरायला काय हरकत होतं, पण आईची सूचना आणि तिचे मोठे डोळे पाहिले याचा अर्थ नकार कायम. आणि याचा आणखीन एक अर्थ की कन्येला घेऊन पुण्यातला खर्च आईवर येऊन पडलाय हे टाळावं आणि त्यानुसार करावं. कॉलेजला सुट्टी तर आहे, जा घेऊन आणि पूर्ण पण दाखव तिला. ही सूचना मान्य करणं क्रमप्राप्त होतं. अन्यथा मातोश्रींनी हात आकडता घेतला असता तर पायी फिरावं लागणार होतं, हेही त्याला माहिती होतं. अशी माणसं म्हणजे या पोरीसारखी नवख्या जागी का येतात हा प्रश्न निनादनं अनेक वेळा घरात विचारला होता. कित्येक वेळेला आपण मूळचे पुण्या मुंबईचेच असायला पाहिजे होतं असंही त्याला वाटायचं. सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेल्या महासागरासारख्या नातेवाईकांचा त्याला कंटाळा आला होता आणि भरपूर राग होता. जुनाट पितळी भांड्यांसारखी दिसणारी गावाकडची माणसं पाहिली की तो जाम वैतागायचा. नागरीकरणाची अगदी तोंडोळखही त्यांना नसते हे त्याचं ठाम मत. मॅनर्स, एटिकेट्स, पाश्चात्य सिनेमे, गाणी, नवनवीन फॅशन्स हे त्याचे मनापासून आवडते विषय. आपल्या भरदार चेहऱ्यावरचा क्वचितच तो विचार करायचा. तो स्वतः वेगवेगळ्या चष्म्यांच्या फ्रेम्स वापरे. नवीन फॅशनचे टी शर्ट ही त्याची खास ढब. तेच भांगाचं. कधी इटालियन स्टाईलने चपचपीत केस बसवायचे, तर कधी शाहरुख, तर कधी आमिर, तर कधी शाहिद खानसारखी झुलपं. त्याच्या मते तो काळाबरोबर चालणारा चाणाक्ष माणूस होता. गावाकडच्या या मंडळींकडे तो झुरळासारखा पाहायचा किंवा पाहूनही दुर्लक्ष करायचा. अगदी आत्तासारखं काम अंगावर येऊनच पडलं तर नानाविध कृत्या करून ते काम झटकण्यात तो यशस्वीसुद्धा व्हायचा. आपली शिक्षणात अडकलेली गाडी सुरळीत होईतो त्याचा नाईलाज होता आणि हे तो त्याच्या मित्रांना आणि स्वतःलाही ऐकवी. एकटी असताना तो आईला या गोष्टीची समजही देई. आताही चिडून तो म्हणाला होता, तू माझ्या असहाय्यतेचा फायदा घेतेस, नाहीतर अशा फालतूची कामं तू माझ्या मागं नसती लावलीस. हा शुद्ध ब्लॅकमेल आहे. तू मला ब्लॅकमेल करतेयस. त्याने आईला सत्याची जाणीव करून दिली. मला कमवायला तर लागू दे, मग बघ. दिवे, आधी शेवटच्या वर्षातून पुढं सरका. मागचे विषय ठेवत ठेवत पुढच्या वर्षी सरकता सरकता तुमच्या नाकी नऊ आलेत. तुमच्याबरोबरची मुलं पहा. 2 वर्षामागे नोकरीला लागून लग्न करते झालेत. तुम्ही अजून इतके लहान आहात की आम्ही पोरासारखं तुमचं करतोय. आईने ठणकावल्यासारखा विषय संपवला. त्यांनी विषय संपवला तरी बाबामध्ये कडमडलीच. वजन कमी करा. आपल्याच अपत्याला आपण नावं ठेवू नयेत. नाहीतर 90 किलोच्या दुसऱ्या इसमाला आम्ही दात विचकत हसलो असतो. मागच्या वर्षी व्यायामासाठी 4,000 घातलेत. 4 किलो तरी वजन कमी झालं का? आणि झालंच असलं तरी महिन्यानंतर 14 किलो वाढलं. चालत जा जरा. भारतीय सूर्यनमस्कार, दंड बैठका नको वाटतात. पाश्चात्य जिमचा अव्वाचा सव्वा खर्च मात्र करायचा आणि हाती काय? भोपळा. आईनं त्यांना मध्येच थांबवलं. डोळ्यांनीच ती मुलगी बाथरूममध्ये असल्याची खूण केली. दोन्ही हात जुळवून कपाळापाशी नेत वडिलांनी नमस्कार केल्यासारखं केलं. चला सुटलो अशी खूण करत वडिलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत निनादनं मोठा श्वास सोडला. नीनू, आई म्हणाली, तिला बाजारात जायचंय. तुझ्याबरोबर 2-3 दिवसांचा तर प्रश्न आहे.
उत्तर देण्यासाठी तोंड उघडणार तोच दरवाजाचा आवाज झाला. त्यानं मुकाट्यानं मान हलवली. बाथरूम बाहेर पडणाऱ्या मुलीकडे त्यांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं. शूद्राकडे पाहवत असत. ती अर्थातच त्याच्याकडे न पाहता आत गेली. त्याच्या कपाळावर आठी उमटली. आहा हा हा हा, काय रूप, काय रंग, त्यात एवढी चराटासारखी ती काकूबाईसारखी वेणी. आमच्याकडे एखादी स्मार्ट, शिकलेली, चुणचुणीत पाहुणी मुलगी यायला हरकत आहे. पण आमची मावशी तरी काय, एखादी चांगली मुलगी तर पाठवायची. या असल्या गावच्या पोरी पाठवून तिनं काय मिळवलं काय की. त्याला आठवलं आईनं सांगितलं होतं की ही मुलगी चांगली शिकलेली आहे, परिस्थितीमुळे अडली नसती तर कदाचित डॉक्टर इंजिनियर झाली असती. कशामुळं काय झालं यापेक्षा सध्या काय आहे हे पाहायचं आमची आई टाळते. दुसरं काय, पुष्कळ शिकलेली असली तरी गावंढळ ती गावंढळ. आई म्हणते तसं. कडू कारलं साखरेत घोळलं काय आणि तुपात घोळलं काय, कडूच. तसं शिक्षण घेतलं तरी काय, एकूण जाणीवेची क्षमता थोडीच वाढते. मोठ्या सागरात होणं वेगळं, टपक्यात वेगळं. अनुभव आहे या पोरीला. कपाळावर तेलाचे ओघळ येई तो तेल चोपडून वेणी आवळून अवतारात हिंडणारी आहे. दोन्ही हातात घट्ट दप्तर धरून खाली मान घालून डोळे रस्त्यावर गाडत तरातरा चालणाऱ्या पोरी. पण आमच्या मातोश्रीला बोंडा कोणी सतत चांगुलपण, संस्कार, रीतीभाती याच्यावर व्याख्यानं द्यायची सवय लागली आहे. त्यानं मारक्या बैलासारखं खूप करत निश्वास टाकला आणि स्वतःच्या हतबलपणामुळं हताश होऊन मान झटकली. आलिया भोगासी असं मोठ्यानं म्हणत तो हॉलमध्ये गेला. आता उन्हात गाडी चालवताना ते आठवून तो चिडल्यासारखा झाला. समोरच्या पत्र्याचे चटके असह्य झाले तशी त्याने गाडी बाजूला उभी केली. काही करा, हे वजन सलग कमी होत नाही, तो कुटकुटला. उतरा, कोरडेपणानं तो म्हणाला. तो घामानं थबथबला होता. चेहरा लहान वाटावा म्हणून त्यानं मित्राच्या सांगण्यावरून सोल्जर कट केला होता. पण त्यामुळं घाम ओघळून चेहऱ्यावर धारा वाहत होत्या. त्यानं चष्मा काढला. रुमालानं खसखसून तोंड पुसलं. पुन्हा चष्मा टेकवत तिच्याकडे पाहिलं. ती नुसती मख्खासारखी उभी होती. गावंढळ, कुठून कुठून येतात ही माणसं. काय रूप, साडी कुठं वर कुठं खाली, केस काय, कोणत्या शतकातली हेअरस्टाईल केली आहे देवाला जोळे. आपली आई पण ग्रेटच आहे. हे झेंगट माझ्या मागं लावून दिलं. हे सगळं मनातल्या मनात तो मोठ्यांदा बोलत होता. काय, तिनं विचारलं. काय काय, खेकसल्यासारखा तो बोलला. आपण घरी जाऊ, तुम्हाला नसता माझा त्रास. बोलताना तिचा आवाज गोड असल्याचं त्याला जाणवलं. तिचा स्वर खालचा आणि पडका होता. तो वरमला. नको म्हणत त्यानं गाडी सुरू केली. ती मुकाट बसली. तिनं झटपट खरेदी केली असं त्याला वाटलं. मुख्य म्हणजे बहुतेक गोष्टी तिनं आजीबाई टाईप घेतल्या नव्हत्या हेही त्यांनी निरखलं. पण एवढ्या सगळ्या प्रकारात आपण तिला नावही विचारलं नाही हे त्याला आठवलं. आता तिला रुमालवाल्यापासून परत बोलावण्यासाठी काय करावं हे त्याला कळेना. शिक्ष शिक्ष करीत तो बोलावू लागला. तसे आजूबाजूचे लोक त्याच्याकडे मजेशीर पाहायला लागले. अगडबंब थुलथुलीत शरीर, गोल गरगरीत मडक्यासारखं डोकं, चष्मा, बारीक कापलेले केस, बारीक मिशा, ही सुद्धा मित्राचीच युक्ती. लोकांची नजर चेहऱ्याच्या मध्यावर खिळवून ठेवायची म्हणजे जाडी जाणवत नाही म्हणून. घामानं ओले झालेले कपडे, शुकशुक करताना उंचावलेला हात खाली घेताना त्याला स्वतःलाच वाटलं की आपला पंजा चांगलाच जाड झाला आहे. सुदैवानं ती वळली. सरळ त्याच्याकडे निघाली. त्याच्या तांत्रिक डोक्यानं मोजमापं घ्यायला सुरुवात केली. उंची बहुधा 5 फूट 4 इंच, शेलाटी, वजन 55 किलो, केस निरोगी, त्वचा सावळीच्या जवळ, डोळे थोडे बारीक, कपाळही ठीक, नाक वाईट नाही.
खेड्याच्या मानाने ती चांगली ताठ चालतीये. रस्ताही न बुजता पार केला. ती जवळ आली तशी किंचित हसली. तिच्याकडे बारकाईने पाहत होतो असं वाटून तो संकोचला. उन्हानं दोघंही थकलेले होते. चला थंड घेऊ काहीतरी म्हणत तो जवळच्या हॉटेलात शिरलाही, तीही मागोमाग. बसल्यावर त्यानं विचारलं, काय घेणार? काहीही. काहीही काय? थंड, गरम? तो त्रस्त आवाजात म्हणाला. चहा इतक्या उन्हात? तो वरमला. ऑर्डर दिल्यावर त्यानं पहिल्यांदा सरळ तिच्याकडे पाहिलं. नाव काय तुमचं? निमा. निनादला गंमत वाटली. निमा, निनाद. तो हसला. काय झालं? तिनं विचारलं. केवढं गाव आहे तुमचं? इथून किती लांब? घरी कोण कोण आहे? वडील काय करतात? मावशीचं आणि तुमचं काय नातं आहे? ती हसली. एकदम एवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सवय नाही आहे मला. ती बोलली नाही. तो गप्प झाला. आपण जरा जास्तच कोरडे आणि फटकळ असल्याचं त्याला जाणवलं. आपल्या शरीरामुळे लोक आधीच गंमतशीर आपल्याकडे पाहतात, मग सहानुभूतीनं सल्ले देतात. हा त्याचा अनुभव होता. मागे टिंगलही करतात हेही त्याला माहिती होतं. निनाद हातातल्या कड्याकडे पाहत हाताची हालचाल करत होता. ती गंभीर बोलत होती. आपल्याकडे पाहायचं टाळते आहे असं त्याला वाटलं आणि एकदम त्याच्या लक्षात आलं. बाप रे, ही पोरगी मला पाहायला आली आहे की काय? तो मनात ओरडला. मागच्या वेळी मावशी आली तेव्हा म्हणाली होती की आता लग्नाला आलाय, चटकन ठरवून टाक. अर्थात याला कोण देणार मुलगी असं आई म्हणालीच असणार. त्यावर हा समोर बसलेला उपाय आहे की काय? आता मात्र तो हबकलाच. त्याला हा सगळा प्रकार साशंक करणारा होता. ही केरसुणी खेड्यातून आणून माझ्या गळ्यात बांधणार की काय या कल्पनेनं तो अस्वस्थ झाला. मावशी कोण लागते तुमची? चुलत चुलत काकू लागते. म्हणजे जवळची नाही. इथं काही काम आहे तुमचं? त्यानं विचारलं. ती बुचकळ्यात पडलेली दिसली. त्यानं मनातल्या मनात टाळी वाजवली. कसं पकडलं? आता खरं काय ते बाहेर येईल, तो मनात म्हणाला. इथे शिकायला यायचे. काय शिकणार तुम्ही? तो शब्दातली तुच्छता लपवू शकला नाही. तुम्ही काय शिकलाय? प्रतिप्रश्न. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय. कोणत्या वर्षाला? म्हणजे शेवटच्या वर्षाला आहे. किती साली झालं 12वी? चायला मलाच प्रश्न विचारते. त्यानं चाचरत साल सांगितलं. एखादं वर्ष गेलंय वाटतं, ती म्हणाली. त्याला सौम्य झटकाच होता. त्यानं उत्तर देण्याचं टाळलं. त्याऐवजी आपलंच नाक वर असल्यासारखं दाखवत त्यानं चौकशी चालूच ठेवली. वडील काय करतात तुमचे? तो म्हणाला. 2 वर्षापूर्वी वारले. तिनं मान खाली घातली. तो थोडा वरमल्यासारखा झाला. तरीही त्याच्या डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं. वडील गेलेले, 2-3 भावंड, ही सगळ्यात मोठी, आई कमी शिकलेली, शेती करायला कोणी नाही, नातेवाईक मदत करत नाहीत, आईच्या हाती पोळपाट लाटणं किंवा शिवण, गरीब चेहऱ्याची भावंड. या मुलीचं लग्नाचं वय, पैसा नाही, रूपानं बरी. मावशीची भेट मला. मावशीनं आपल्या जाड्या भाच्यासाठी फेकलेलं जाळं, गरिबीमुळे अडकलेली ही मासोळी, असहाय्यतेचा फायदा. त्याला उगीचच वाईट वाटत राहिलं. त्याच्यातला तुटकपणा अंशतः कमी झाला. तरी हा सगळा प्रकार त्याला आवडलेला नव्हताच. मावशी आणि आईनं आपल्याला फसवलं ही त्याची ठाम समजूत होते. भावंड किती तुम्ही? त्याच्या शब्दात मार्दव आल्यासारखं त्यालाच वाटून गेलं. 3, 2 बहिणी, 1 भाऊ. भाऊ लहान आहे? हो, मी मोठी. करेक्ट, आपला अंदाज बरोबर आहे. त्याच्या चेहऱ्यावर पुढच्या उत्तराचं औत्सुक्य कायम झालं. आई काय करते? कामधाम. कामधाम हा शब्द त्यांनी उपाययोजना केल्यासारखा वापरला होता.
तो सार्थकी आहे असं त्याला वाटत होतं. सरपंच आहे, तो उडाला तरी 3% आरक्षण असा हिशोब त्याने लावला आणि अबला केल्या सबला फक्त सहीपुरत्या असा अंदाज लावत तो म्हणाला, ते असतंच हल्ली, घर कसं चालतं? 50 एकर बागायत आहे, त्याला शेतीतलं ढ का फ कळत नव्हतं. 50 एकर बागायतीच्या उत्पन्नाचा अंदाजही त्याला नव्हता. ऐकीव ज्ञानावर हे उत्पन्नाचं बऱ्यापैकी साधन असलं पाहिजे एवढंच त्याला वाटलं. भावंतकी आहे हा प्रश्न आपण का विचारला? नाही, वडील एकटेच होते. आता सगळं बस्तान बसलेलं आहे, फक्त कामाची माणसं सांभाळायला लागतात. ती पोपटपणे म्हणाली. त्याला नोकर सांभाळ, फडफड बोलत जाऊ नकोस असा ही सारखी बजावायची तेवढंच आठवलं. सरपंच काय निवडणूक वगैरे घेऊन करतात? तो म्हणाला. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि मान डोलावली. पुण्यात भांबावल्यासारखं होत असेल नाही? तिनं फक्त त्याच्याकडे पाहिलं. त्याचा आता आत्मविश्वास दुणावला. तो म्हणाला, हां, पुणं बदललं आहे, मेट्रोपोल होईल, पुणेरी पगडी गेली आहे, पोल्युशन वाढलं आहे. मेट्रोपोल म्हणजे कळतं ना? इथे खूप सॉफिस्टिकेटेड गोष्टी आल्यात. गल्लोगल्ली पॉप म्युझिक आलं आहे, यू नो, म्हणजे धमधमाधम. मला फारसं आवडत नाही, पण हे म्हणत असतानाच त्याच्या डोळ्यापुढं त्यानं जमवलेल्या कॅसेट आणि सीडींचा ढीग आला. आणखी पैसे कॅसेटमध्ये घालण्यासाठी मिळणार नाहीत हे आईनं बजावलं हेही आठवलं. पॉप म्युझिक ऐकलंय का कधी? तशी ती शांत पण ठाम शब्दात म्हणाली, टी व्ही आहे, 2 चॅनल्स असतात. आम्ही डिश अँटिना बसवून घेतला. मला मायकल जॅक्सन आवडतो, नाना मुस्कुरी आवडते, जॉन डेन्व्हरही आवडतो. जुन्यापैकी पंजाबी गाण्यांची लय आवडते. इतका वेळ तो स्वतःच्याच नादात बोलत होता. एखाद्या वकिलानं उलट तपासणी घ्यावी तसे प्रश्न तो तिला विचारत होता. तीही निमूटपणे उत्तर देत असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला होता. आता या 21व्या शतकी उत्तरानं मात्र तो दाणकन जमिनीवर आला. तिच्याकडं नीट निरखून पाहायला लागला. सावळ्या रंगाच्या या मुलीच्या डोळ्यातला आत्मविश्वास त्याला प्रथमच जाणवला. तिच्या अंगावर रंगाला शोभेल अशा मोतिया रंगाचा ड्रेस आहे हेही त्याला जाणवलं. मघापासून ती जमिनीवर डोळे लावून खालमानेनं उत्तर देत नव्हती, तर चेहऱ्याकडे थेट बघत होती आणि उत्तर देत होती. तीही सौम्य, सभ्य आणि नीटसपणे. तिच्या बोलण्यात आघळपघळ भोंगळपणा नव्हता. तो मात्र भंगडसारखं ढिल्लं ढाल्लं विचार न करता बोलत होता. आता तो थोडा सावध झाला, सावरून बसला. ती सांगत होती, गावात पोल्युशन कमी आहे. आमच्या गावच्या जवळच्या जंगलात प्राणी आहेत. मोठं तळं आहे गावालगत. तिथे वेगवेगळ्या जातीचे मासे सोडले. माशांच्या विविध जातींवर संशोधन चालले. जलचर प्राण्यांवर टी व्हीवर एक मालिका बनवायची होती. त्यावेळेला लोक तिथे आले होते. ती थांबली, त्याच्या प्रतिक्रियेचा आणि प्रश्नांचा अंदाज घेत, आणि मग म्हणाली, मी इथं रसायनशास्त्रात एम.फिल करायचं म्हणते. उद्या विद्यापीठात जाईन. पण तो गोंधळला. म्हणजे त्याला शब्द सापडेना. मग तीच म्हणाली, मी मुंबईला MSc केलं आहे, पण घरच्या गोंधळात रजिस्ट्रेशनची तारीख गेली. त्याचा बंद झाला नाही. ती पुढे म्हणाली, हायकोर्टला शेतीची केस चालली आहे. औरंगाबाद बेंच पुढे. तिकडे गेले होते. भाऊ इस्रायलला जाण्याची तयारी करतोय. तो नुकताच BSc ॲग्रिकल्चर झाला. त्यानं डोकं खाजवल्यासारखं केलं. फारच बेसावत होता तो. त्याला एकदम कात्रीत पकडल्यासारखं झालं. एकीकडं हिनं आपल्यावर बाजी मारली आहे असं वाटून त्याला राग येत असतानाच आपण या मुलीविषयी पुरेशी माहिती न घेताच पूर्वग्रह दूषित राग मनात धरला होता
असं त्याला वाटलं. त्याचा संभ्रमित चेहरा तिनं नीट निरखला. त्याच्या पूर्वग्रहाविषयी आपली कल्पना खरी ठरली. त्यामुळं विस्तारानं स्वतःविषयी सांगितलं हे बरं केलं असंही तिला वाटलं असावं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याचं द्योतक होतं. तरीही तिकडे दुर्लक्ष करीत तिनं स्वतःची माहिती देणं चालू ठेवलं. तुमच्या मावशीचे यजमान सूर्यशक्तीवर चालणाऱ्या वस्तूंचा व्यापार करतात, हो ना? म्हणजे त्यांची एजन्सी आहे. गेल्या वर्षी त्यांनी आमच्या गावी प्रात्यक्षिकं करून दाखवली होती. झाला एवढा डोस पुरी झाला असं तिला वाटलं आणि मग विषय बदलत ती म्हणाली, सूर्यशक्ती ही खूप मोठी गोष्ट आहे ना. आपण नीट वापरली तर कुठच्या कुठे जाऊ. तिचा प्रश्न त्याला जाणवलाच नाही. तिच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. आपल्या डोळ्यापुढे उभ्या केलेल्या गावाकडच्या लोकांचं चित्र भंगलं होतं. अचानक तिकटानं ठसका लागावा तसा हा अनुभव होता. तो या धक्क्यातून बाहेर पडू पाहत होता. नकळत तो बोलून गेला, फारच साधे आहात हो तुम्ही. ती बोलली नाही, नुसतीच हसली. मोटरसायकलपाशी आल्यावर तो म्हणाला, चालवणार का? नाहीतरी इतक्यात गोष्टी तर तुम्हाला येतातच आहेत. नक्की, पण आज नाही, नंतर, शिकल्यानंतर, ती म्हणाली. त्याला वाटलं हे जरा फारच झालं. ही प्रतिक्रिया त्याला अपेक्षित नव्हती. ती येण्याआधी गावाबद्दल त्याचा एकूणच ढोबळ कल्पना होती, पण पक्क्या होत्या. शहरीपणाचा पगडा त्याच्यावर पक्का होता. कपड्याची दाट घट्ट वीण उसवायला अवघड जावी तशा आधीच्या कल्पना आणि आधीची ठाम मतं. आत्तापर्यंत ती बदलण्याचा प्रसंगच आला नव्हता ना. तशी कोणी व्यक्ती त्याला भेटली होती आणि आता ही निमा आली. तसा तो हुशारक्या मारत होता, कारण हिला आपल्याचसाठी पाठवण्यात आलं असं त्याला वाटत होतं. तो गोड गैरसमज होता. सिनेमात दाखवतात तशी ही गावंढळ गाव की भोली आहे असं त्याला वाटलं होतं. तिला शहरी तौतरिके कळत नाहीत. ती अनपढ आहे, गवार आहे हा त्याचा विश्वास आता भंगला होता. पण भ्रमनिरासाने तो सुखावलाही होता आणि धास्तावलाही होता. हे पाखरू त्याच्यासाठी नव्हतं तर. रात्री जेवणाच्या टेबलावर सगळेच गप्पा मारायला बसले. एरवी त्या मुलीपुढे फक्त खाऊन निघून जाणारा निनाद चांगलाच खुर्चीला चिकटला होता. आई विचारत होती, काय झाली का गं खरेदी निमा? मिळालं का सगळं तुला जे पाहिजे होतं ते? का आमचे लाडोबा जाडोबा तुला एकटीला टाकून हुंदडले मित्रांबरोबर? यावर वडिलांनी अनुमतीदर्शक हां असं केलं. निनाद जाम चिडला. काय वाटेल ते झालं तरी आपल्या जाडीला आईनं लाडोबा हे विशेषण जोडीत सत्य पदरातच घातलं होतं. आता अर्थात त्याला सवयीने हे माहितीच होतं, पण त्याचा उल्लेख आज मात्र त्याला फार बोचला. इतर वेळी एका बसणी 6 पुरणपोळ्या किंवा एका बसणी 4 आईस्क्रीम खाणं ही त्याची खासियत होती. त्याबद्दल तो फारसा विचारही करत नसे. उलट आजी, अगं बाळसे टिकतं एकेकाचं, जाईल निघून असं प्रेमानं म्हणे. त्यावेळी तो फुलून आणखी एखादी वस्तू खाई. आज मात्र गाजराच्या हलव्याच्या वाटीला तो शिवला नाही. हे आपण का केलं असावं असा प्रश्नही त्यांनी स्वतःला केला नाही. उलट उठल्यावर तडक खोलीत जाऊन पुस्तक उघडून बसला. कधी नव्हे ते आपलं नापास होणं, आपली जाडी, आपल्यापुढे सरकून इंजिनियर झालेले मित्र, आपलं अपयश सहज आपणच मान्य करतो ही धाटणी, या सगळ्या गोष्टी भूतावळीसारख्या त्याच्या भोवती नाचू लागल्या. उघड्या दाराच्या फटीतून त्याला पाठमोरी निमा आईशी हसत साधेपणानं बोलताना दिसली. पतंग कटल्यावर मांजा हातातच लटकावा तशी त्याची स्थिती झाली. आपल्याला ही मुलगी पटली आहे, पण तिला आपण आवडण्याचं कारणच काय? तरीही काहीतरी जादू व्हावी असं त्याला वाटून गेलं. सकाळी जाताना आईनं सांगितलं, नीनू, हिच्याबरोबर तू युनिव्हर्सिटीत जा.
तिचे फॉर्म्स वगैरे असतील, कुणाला भेटायचं वगैरे असेल ते करवून आण, नाहीतर उधळाल. त्यानं मान डोलावली. काम झाल्यावर चहाच्या टपरीपाशी तिनं चहा घ्यायचा का असं विचारलं. घेऊयात ना, तो म्हणाला. दो चाय म्हणताना कडक मिठा म्हणण्याचं त्यानं टाळलं. उद्या जाणार, त्यानं विचारलं. विचारताना आपली हुरहुर लपवणं त्याला अवघड जात होतं. तिच्या नजरेतनं ते सुटलं नसावं. तिनं मान डोलावली. म्हणाली, परत येते ना, इथे हॉस्टेलला राहायचं आहे. तसंच ठरलं आहे, मग भेट होईलच ना आपली. त्याला उड्या मारण्याची उर्मी आली. चेहऱ्यावरचा अधीरपणा झाकवू शकत नव्हता. तुमचा काय बेत, तिनं विचारलं. ताबडतोब जिम. नाही, व्यायामशाळा जॉईन करतो. स्वतःकडे चौफेर पाहत अडखळत तो म्हणाला. जाडी जरा जास्तच वाढली आहे नाही? तर काय, जिम करा, चष्मा काढा, कॉन्टॅक्ट लेन्सेस लावा आणि पुस्तकं. त्यानं काय होणार, त्यानं मध्येच तोडलं. कुणी सांगावं, एखादली गावाकडली फर्मास पोरगीसुद्धा गटवाल. ती मोकळ्या हसली. तिनं टाळीसाठी हात पुढे केला. निनाद आ वासून पाहत राहिला आणि मग टाळी देत तिच्या हसण्यात सामील झाला. धन्यवाद.